परमेश्वराच्या गौरवशाली नावात प्रगटीकरणाचं गहन शिक्षण घेणाऱ्या प्रत्येकांचे मी मनापासून स्वागत करत आहे. आज परत एकदा त्याच्या पवित्र चरणापाशी येण्याची आणि त्याचं वचन तुम्हापर्यंत घेऊन येण्याची देवाने मला एक सुंदरशी संधी दिली. याबद्दल मी परमेश्वराचे आभार मानत आहे. आतापर्यंत आपण 7 मंडळांमध्ये असणारे दोष हे आपण पाहिले. त्यानंतर स्वर्ग उघडलं आणि देवाचे लोक देवाच्या राज्यात पोहोचले ते आपण पाहिलं. आणि त्यानंतर 24 वडील, 4 प्राणी, आयुत्यांचे आयुत्य आणि सहस्रांचे सहस्र स्वर्गदूत यांनी परमेश्वराची उपासना आणि परमेश्वराची आराधना केली. ते पण आपण सर्व काही पाहिलेलं आहे. आज आपण 7 महाभयंकर पीडा याकडे आपण आपलं लक्ष केंद्रित करणार आहोत. तर या 7 महाभयंकर पीडा शिक्क्यांच्या आहेत. त्यानंतर 7 महाभयंकर पीडा करण्यांच्या आहेत आणि त्यानंतर 7 महाभयंकर पीडा वाट्यांच्या आहेत. तर या पीडा, पहिली गोष्ट तुम्ही लक्षात घ्या की जे देवाचे लोक उचलल्या गेलेत त्यांच्यावरती नाही. कारण ही 7 वर्षांचा जो काळ आहे, या काळामध्ये जेव्हा प्रभू येशू ख्रिस्त येईल आणि तो आपल्याला स्वर्गाच्या राज्यामध्ये नेईल, त्यानंतर 7 वर्ष हा पिढेचा काळ राहणार. पहिले 3.5 वर्ष पिढेचा काळ आणि त्यानंतरचे 3.5 वर्ष महाभयंकर पिढेचा काळ राहणार. तर ह्या ज्या पीडा आहे किंवा हे जे महाभयंकर दंड आहे, तर जे लोक प्रभू येशूच्या गुप्त आगमनामध्ये देवाच्या राज्यामध्ये जाऊ शकले नाहीत, धनाचा लोभ, पैशाचा लोभ, परपंचाची चिंता, कुटुंबाची चिंता आणि आजारपणाची चिंता, या सगळ्या गोष्टीमुळे ज्यांची वाढ खुंटलेली आहे आणि जे पृथ्वीवरच राहिलेले आहेत त्या लोकांवर पण हे पीडा येणार. आणि जे लोक प्रभू येशू ख्रिस्तापासून दूर गेलेले आहेत त्या लोकांवर पण ही पीडा येणार. आणि ज्या लोकांनी सत्याचा नकार केलेला आहे त्या लोकांवर पण हे पीडा येणार. मग 21 पीडा 3 प्रकारच्या लोकांवर येणार. नंबर 1, सत्य माहिती असून सत्यात टिकून न राहणारे लोक. नंबर 2, सत्य माहिती असून सत्यापासून दूर गेलेले लोक. आणि नंबर 3, सत्य माहिती असून त्याचा स्वीकार न करणारे लोक. यांच्यावरती या 21 महाभयंकर पीडा स्वर्गातून उतरणार आहे. तर पहिल्या 7 पीडा या शिक्क्यांच्या पीडा आहेत. आणि या कशा प्रकारे या पृथ्वीवर येणार, या संपूर्ण जगाच्या विशिष्ट भागावरती येणार, त्याचे काही उदाहरणं आणि त्याचे काही वचन यावेळेस आपण पवित्र शास्त्रातून वाचन करणार आहोत. माझ्या बरोबर प्रगटीकरणाचं पुस्तक अध्याय 6 आणि वचन 1 आणि वचन 2 पहा. प्रगटीकरणाचं पुस्तक अध्याय 6 वचन 1 आणि 2. मग कोकऱ्याने त्या 7 शिक्क्यापैकी एक शिक्का फोडला. ते मी पाहिला तेव्हा 4 प्राण्यापैकी एक मेघ गर्जनासारखा ध्वनीने ये असे म्हटले ते मी ऐकले. मग मी पाहिले तो एक पांढरा घोडा आणि त्याच्यावर बसलेला स्वार माझ्या दृष्टीस पडला आणि त्याच्याजवळ धनुष्य होते. मग त्याला मुकुट देण्यात आला. तो विजय मिळवत मिळवत आणखी विजय मिळवत मिळवत निघून गेलेला आहे. तर पहिली जे महाभयंकर पीडा आहे ही आहे धनुष्य बाणाची. आज वर्तमान काळात आपल्याला धनुष्यबाण कुठं पाहायला मिळत नाही.
कुठं दिसत नाही, परंतु धनुष्यबाण एका काळामध्ये होते आणि या धनुष्य बाणाने अनेक जंगलातले लोक शिकार करत होते. या धनुष्य बाणाने अनेक लोक वैऱ्यांनाही मारत होते आणि या धनुष्य बाणाने अनेक प्रकारचे लोक समुद्रातले मासे कशा प्रकारचे मारायचे त्याचा ते उपयोग करत होते. परंतु आता वर्तमान काळामध्ये कोणाला धनुष्य बाण पाहायला मिळत नाही. एका काळात रामायण एक सिरियल होती, तिथे धनुष्य बाण कशा प्रकारचे मारायचे ते आपण पाहिलेले आहे. त्यानंतर महाभारत आलं, त्या ठिकाणी ते कशा प्रकारे धनुष्य बाणाचा वापर करायचे ते पण आपण पाहिलेलं आहे. परंतु आज मात्र धनुष्य बाण नाही. परंतु प्रियांनो, प्रभू येशू ख्रिस्ताच्या गुप्त आगमनात ज्यावेळेस तुम्ही आणि मी उचलल्या जाणार, त्यानंतर धनुष्य बाणाची पिढा येणार. मग एक धनुष्य बाण आणि हजारो लोकांचा नाश आहे. एक धनुष्य बाण आणि हजारो लोकांचा नाश आहे. तर आता तुम्ही विचार कराल की धनुष्य बाणाची पिढा कशा प्रकारे कार्य करेल, ही धनुष्य बाणाची पिढा कशा प्रकारे जगातल्या लोकांना मारेल, असा प्रश्न किंवा असे विचार जर तुमच्या मनात येत असेल तर तुम्हाला मी काही उदाहरणं देत आहे. पहिलं उदाहरण रेल्वेमध्ये जवळपास एका टायमाला 5 ते 8 हजार लोक प्रवास करतात. 8 ते 10 हजार लोकांच्या जवळपास प्रवास करत असतात. आणि आपण पाहिलं की अनेक रिझर्वेशन मध्ये कोणी झोपतात, कोणी जनरल वार्ड मध्ये पण झोपतात. आणि परंतु रेल्वे मात्र हजारो लोकांना घेऊन प्रवास करणारे आहे. जवळपास 10,000 लोक घेऊन प्रवास करत आहे. समजा एक रेल्वे 10,000 लोकांना घेऊन चाललेली आहे आणि अचानक स्वर्गातून एक बाण येतो आणि तो बाण डायरेक्ट ड्रायव्हरच्या डोक्यामध्ये लागतो किंवा डायरेक्ट त्या ड्रायव्हरचं डोकं उडवतो. मग जशाही प्रकारे ड्रायव्हर एका क्षणात जर मेला तर रेल्वेचं जे नियंत्रण करण्याचं जे साहित्य होतं किंवा जी जबाबदारी होती, ती जबाबदारी पार पाडणारा ड्रायव्हर मरण पावला की संपूर्ण रेल्वे दुसऱ्या रेल्वेला धाडकन जाऊन धडकेल आणि धाडकन जाऊन धडकल्याच्या नंतर याही रेल्वेतले हजारो लोक मरतील आणि पुढची रेल्वेला धडकल्याच्या नंतर त्या पुढच्याही रेल्वेच्या हजारो लोक मृत्यू पावतील. एक बाण हजारो लोकांचा नाश अशा प्रकारे होणार आहे. दुसरं उदाहरण, 240 लोक विमानामध्ये बसतात. 240 लोक कोणी परदेशामध्ये जाते, कोणी विदेशामध्ये जाते, कोणी वेगवेगळ्या प्रकारच्या ठिकाणी जाते. अचानक एक बाण आला आणि जो ड्रायव्हर आहे त्याच्या डोक्यात खुपसला आणि तो जर जागच्या जागी पडला तर ते विमान एखाद्या बर्फाला किंवा ढगाला धडकेल आणि ते विमान अचानक गळून पडेल आणि हजारो लोक त्या ठिकाणी जळून मरतील. एक बाण आणि 100 ते 200 लोकांचा त्या ठिकाणी कशा प्रकारे नाश होत आहे ते पण आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळत आहे. तिसरी गोष्ट, समजा अंबानी सारखा व्यक्ती आहे आणि त्याच्या मुलाचं लग्न आहे आणि त्याच्या मुलाच्या लग्नात त्याने लाखो लोक बोलावले, मुलीकडल्यांनी पण लाखो लोक बोलावले. त्या लग्नामध्ये नाच गाणं चालू आहे, त्या लग्नाचा आनंद सगळे साजरा करत आहे. अचानक स्वर्गातून एक बाण येईल आणि अंबानीच्या पोराच्या पोटामध्ये किंवा डोक्यामध्ये खुपसेल आणि तो जर जागच्या जागी जर मरेल, त्यावेळेस लोक चेंगरा चेंगरीने हजारो लोक मरण पावतील.
चेंगराचेंगरीने हजारो लोक मृत्यू पावतील. एक बाण हजारो लोकांचा नाश केल्याशिवाय राहणार नाही. आणि मग CID लोक शोध करण्याचा प्रयत्न करेल, क्राईम ब्रँचचे लोक शोध करण्याचा प्रयत्न करेल, फौजी लोक हा आरोपी कोण आहे, हे बाण मारणारा कोण आहे त्याचा शोध करेल. मोठमोठाले पोलीस ठाणं इकडून तिकडं तिकडून इकडं बंदोबस्त करायला लागेल. सगळे लोक गावातले भयभीत होतील. भीतीच्या वातावरणात ते घरात लपून राहतील. नको बाबा, अचानक बाण आला तर आपला जीव जाईल. लोक भीतीच्या वातावरणात घरात लपून बसतील. प्रियांनो, घरात लपून बसतील आणि त्यावेळेस हजारो लाखो लोक त्या ठिकाणी मृत्यू पावतील. आणि मग क्राईम ब्रँचचे लोक, फौजी लोक, CID लोक आरोपी कोण आहे त्याचा शोध करणार. कुठून हा बाण आला त्याचा शोध करणार. परंतु बाणाचा मात्र शोध सापडणार नाही. बाण कोणी मारला तो मात्र कोणी सापडणार नाही. कारण ही पीडा स्वतः परमेश्वरापासूनची आहे. ही महाभयंकर पीडा प्रियांनो ही स्वतः जिवंत देवापासूनची आहे. आणि म्हणून या महाभयंकर पीडांपासून स्वतःचा बचाव करून घ्यायचा असेल तर प्रगटी 4:1 प्रमाणे प्रवेशूच्या गुप्त आगमनात देवाच्या राज्यात आपलं जाणं फार महत्वाचं आहे. कारण प्रगटी 6:1-2 काय सांगते, मग कोकऱ्याने ते 7 शिक्क्यापैकी एक शिक्का फोडला. किती शिक्के होते? 7. आणि 7 शिक्के स्वर्गात पण कोणी उघडायला नव्हता, पृथ्वीवर पण कोणी उघडायला नव्हता आणि पृथ्वी खाली पण नव्हता. आणि म्हणून योहान रडत होता. आणि त्यावेळेस 24 वडिलांपैकी एक व्यक्ती काय म्हटला, रडू नकोस. दाविदाचा सिंह त्याने विजय मिळवला आणि तो गुंडाळी उघडण्यास समर्थ आहे. आणि ती गुंडाळी जेव्हा प्रवेशू ख्रिस्ताने उघडली, कारण यामध्ये सर्व काही लिखापडी देवानं केलेली आहे. कोणत्या लोकांचा कोणत्या पद्धतीने नाश करायचा या सगळ्या गोष्टीची माहिती स्वतः स्वर्गीय पित्याने त्या ठिकाणी लिहिली. मग त्या 7 शिक्क्यापैकी एक शिक्का फोडला. ते मी पाहिले तेव्हा 4 प्राण्यापैकी, प्राणी किती आहेत? 4. पहिला सिंहासारखा, दुसरा गोऱ्यासारखा, तिसरा माणसासारखा आणि चौथा गरुडासारखा. या 4 प्राण्यापैकी एक मेघ गर्जनासारखे ध्वनीने ये असे म्हणाला. बरं का, ये असे म्हणाला. मग मी पाहिले तो एक पांढरा घोडा. कोणी पाहिला? योहानाने. योहानाने काय काय पाहिलं? शिक्के फोडताना पाहिले, 4 प्राण्यापैकी एक प्राणी बोलताना पाहिलं. आणि मग काय झालं की मग मी पाहिले की एक पांढरा घोडा आणि त्यावर बसलेला स्वार माझ्या दृष्टीस पडला आणि त्याच्या जवळ एक धनुष्य होते. म्हणजे एक पांढरा घोडा. पांढरा हे कशाचं दर्शक आहे? पांढरे हे कशाचं दर्शक आहे? पवित्रतेचं. शांतीचं पण आहे आणि पवित्रतेचं पण आहे. बरोबर आहे ना? शांतीचं पण आहे परंतु पवित्रतेचे पण आहे. जसं बायबल मध्ये पांढरे शुभ्र झगा घालून ते पवित्र 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 म्हणून देवाची उपासना करत होते. आणि म्हणून त्या वचनावरून आपण एक अंदाज लावत आहे की पांढरे हे पवित्रतेचं काय आहे? दर्शक आहे. आणि मग त्या पांढऱ्या घोड्यावर एक व्यक्ती बसलेला आहे आणि त्या पांढऱ्या घोड्यावर एक व्यक्ती बसलेला आहे आणि त्याच्याजवळ धनुष्य होते. त्याच्याजवळ पुष्कळ मुकुट देण्यात आले आणि तो विजय मिळवत 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 निघून गेलेला आहे. म्हणजे हा पांढऱ्या घोड्यावर बसलेला आहे, त्याच्याजवळ धनुष्यबाण आहे, त्याच्या डोक्यावर पुष्कळ मुकुट आहे आणि तो विजय मिळवत मिळवत आणखी विजयाला विजय मिळवत मिळवत निघून गेलेला आहे. म्हणजे हा जो पांढऱ्या घोड्यावर बसलेला आहे त्याच्या हाताचे धनुष्य आहे आणि तो धनुष्य बाणाच्या पिढ्यांनी
अनेक ठिकाणी त्याने विजय मिळवलेला आहे आणि अनेक ठिकाणी त्याने विजय मिळवलेला आहे म्हणून त्याला पुष्कळ मुकुट पण देण्यात आलेलं आहे. कारण पहिल्या पिढीमध्ये हजारो लाखो करोडो लोक, अगणित लोक जे आहेत ते मृत्यू पावलेले आहेत. आणि या धनुष्य बाण ज्या व्यक्तीच्या हातात दिलेला आहे, ज्यांच्यावर या पिढेचा अधिकार दिलेला आहे, त्याला पुष्कळ मुकुट भेटले. म्हणजे तो विजय मिळवत आहे, तो विजय मिळवत आहे. विजयाला विजय, विजयाला विजय मिळवत मिळवत तो पुढं आणि पुढं गेलेला आहे. प्रियानो, यावरून आपल्याला हेच दिसत आहे की धनुष्य बाणाच्या पिढेने कितीतरी लोक, अगणित लोक, न मोजता येणारे लोक मृत्यू पावलेले आहेत. रेल्वे ड्रायव्हरवर धनुष्य बाण आला, रेल्वेतले सर्व मृत्यू पावले. एकाच ठिकाणची रेल्वे नाही, पूर्व पश्चिम उत्तर दक्षिणेकडे प्रत्येक ठिकाणी बाण सोडलेले आहेत. प्रत्येक विमानावर बाण सोडलेले आहेत, प्रत्येक बसवर बाण सोडलेले आहेत, प्रत्येक जहाजावर बाण सोडलेले आहेत. जिथं जिथं पब्लिक बसलेली आहे तिथं तिथं ड्रायव्हरवर हे बाण, धनुष्य बाण सोडले आणि हजारो लाखो लोकांचा त्या ठिकाणी मृत्यू पावलेले आहेत. लग्नात नवरदेवासाठी बाण सोडला, नवरींच्या घरी नवरींवर बाण सोडला. जिथं मोठमोठाले लोक समुदाय आहे, जिथं मोठमोठाले भाषण नरेंद्र मोदी, त्यानंतर देवेंद्र फडणवीस, त्यानंतर राहुल गांधी सारख्यांचे भाषण होत असताना जे हजारो लाखो लोक जे उपस्थित होते, एक बाण एका कार्यकर्त्याला लागला की बाकी सगळे उठून पळत आहेत आणि चेंगराचेंगरीमध्ये सुद्धा हजारो लाखो लोक त्या ठिकाणी मृत्यू पावत आहे. मग या धनुष्य बाणाच्या महाभयंकर पिढांपासून आपला बचाव करायचा असेल तर परत एकदा प्रभू येशू ख्रिस्ताकडे येणं फार महत्वाचं आहे. ज्याने आपलं जीवन प्रभू येशू ख्रिस्ताला समर्पण केलं, जो देवाच्या इच्छेप्रमाणे जीवन जगण्याचा प्रयत्न करतो, जो देवाची वाट पाहतो, तो व्यक्ती येशूच्या गुप्त आगमनात सुरक्षित आहे. आणि जे लोक परपंचाची चिंता, कुटुंबाची चिंता, लेकरांची चिंता, भवितव्याची चिंता, आजारपणाची चिंता, धनाचा लोभ धरून आहेत, त्यांच्यावरती अशा प्रकारच्या पीडा येणार आहे. तर धनुष्य बाणाबद्दल जुन्या करारात इर्मया संदेष्टा अध्याय 50 आणि वचन 14 आणि 15 काढा बरं. इर्मयाचं पुस्तक अध्याय 50 आणि वचन 14 आणि 15. अहो सर्व धनुर्धार्यांनो, बाबेलाच्या सभोवती युद्धास उभे राहा, त्याला बाण मारा, एकही बाण राखून ठेवू नका, कारण त्याने परमेश्वराविरुद्ध पातक केले आहे. त्याच्यावर चोहीकडून रणघोष करा. त्याने हार खाल्ली आहे, त्याची तटबंदी पडली आहे, त्याचे कोट पडले आहेत, कारण हा परमेश्वराकडून सूड आहे. त्याच्यावर सूड उगवून घ्या, त्याने केले तसेच त्यालाही करा. आता या ठिकाणी ज्या लोकांनी देवाविरुद्ध पाप केलं होतं, जुन्या करारात बाबेल जे शहर आहे ते श्रीमंत शहर आहे, ज्ञानानं भरलेलं आहे आणि देवाच्या विरुद्धामध्ये सर्वात मोठं पाप करणारं हे शहर आहे. आणि म्हणून त्या ठिकाणी देव काय म्हणत आहे, अहो बाण चालवलेल्यांनो, अहो बाण चालवणाऱ्यांनो, बाबेलच्या सोबती युद्ध करण्यासाठी उभे राहा, त्याला बाण मारा, एकही बाण राखून ठेवू नका, कारण त्यांनी परमेश्वराच्या विरुद्धात काय केलेलं आहे, पाप केलेलं आहे. चौकडून रणघोष करा, त्यांनी हार खाल्ली आहे, त्याची तटबंदी पडली आहे,
त्याचे कोट पडले आहे, कारण परमेश्वराकडून सूड आहे. त्याच्यावर सूड उगवून त्याने केले तसेच त्याला करण्याची आता वेळ आलेली आहे. चारही भोवतालून बाण मारणारे लोक देवाने एकत्र केलेले आहेत, चारही भोवतालून, की जेणेकरून या वेशीतून पळून जाऊ नये, त्या वेशीतून पळून जाऊ नये, त्या वेशीतून पळून जाऊ नये. आणि म्हणून बाबेलच्या अवतीभोवती बाण मारणारे सेवक उभे केले आणि स्वतः देव म्हणाला, यांनी परमेश्वराच्या विरुद्धात पाप केलं, यांनी जिवंत देवाला न आवडणाऱ्या गोष्टी केलेल्या आहेत, यांना बाण मारा. एकही बाण तुम्ही ठेवू नका. आणि बाण मारल्याच्या नंतर प्रियांनो, जे लोक सैरावैरी पळायला लागले, इकडून पळत आहे तिकडून बाण येत आहे, इकडं पळत आहे इकडून बाण येत आहे, आणि हजारो लाखो लोक चेंगराचेंगरीने, धावपळीने आणि या बाणाने त्या ठिकाणी मृत्यू पावलेले आहे. कारण ही देवाची आज्ञा आहे, ही परमेश्वराची आज्ञा आहे. स्वतः देव म्हणाला, एकही बाण राखून ठेवू नका. स्वतः देव म्हणाला, या बाबेलला तुम्ही सोडू नका. स्वतः देव म्हणाला, चारही भोवताली त्यांना तुम्ही घेरा करा, कारण त्यांनी परमेश्वराच्या विरुद्धात पाप केलेलं आहे. आणि म्हणून प्रियांनो, त्या काळात ज्यांनी देवाविरुद्ध पाप केलेलं आहे, त्यांना धनुष्य बाणाच्या द्वारे परमेश्वराने त्यांचा नाश केला. आज तर प्रभू येशू ख्रिस्ताचं रक्त, 1 योहान अध्याय 1 आणि वचन 6 आणि 7 सांगते, जर त्याच्या बरोबर तुमची सहभागिता असेल तर तो जसा प्रकाशात चालते तसे जर तुम्ही प्रकाशात चालत असाल तर तुमची सहभागिता योग्य आहे. आणि परमेश्वराचं रक्त, येशूचं रक्त तुमच्या पापांची क्षमा करेल. पण माझ्या ठाई पाप नाही असं जो कोणी म्हणत असेल तर तो स्वतःला फसवतो, कारण तो लबाड आहे. आणि आजही जे पापामध्ये असणारे जे लोक आहेत, ज्यांनी पापाला जास्त प्राधान्य दिलेलं आहे, जे पापाला पोसून ठेवण्याचा प्रयत्न करत आहेत, अशा प्रत्येक व्यक्तीला बाणाच्या द्वारे, धनुष्य बाणाच्या द्वारे परमेश्वर त्यांचा नाश करत आहे. परमेश्वर त्यांना नाश करत आहे. ही सर्वात महाभयंकर पीडा धनुष्य बाणाची आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळत आहे. प्रभूला धन्यवाद, प्रभूची स्तुती असो. परत एक वचन आपण वाचन करूया. अनुवाद 32. बोला. अनुवाद 32 अध्याय 23 आणि 24. अनुवाद 32 अध्याय 23 आणि 24. मी त्यांच्यावर अरिष्टांची रास रचीन. मी त्यांच्यावर अरिष्टाची रास. आवाज येतो ना सगळ्यांना? डबल रिपीट करा साहेब, डबल रिपीट. आवाज नाही येत का? आवाज येत आहे पाटील साहेब. ओके. अनुवाद 32, 23 आणि 24. अनुवाद 32, 23 आणि 24. मी त्यांच्यावर अरिष्टांची रास रचीन, त्यांच्यावर मी आपले बाण सोडीन. ते भुकेले कासावीस होतील, प्रखर तापाने व भयंकर मरीने ग्रस्त होतील. स्वापदांचे दात व जमिनीवर सरपटणाऱ्या प्राण्यांचे विष मी त्यांच्यावर पाठवेन. हे एक मूर्तीपूजक लोक आहेत. मी ज्यावेळेस पूर्ण धडा वाचला त्यावेळेस हे एक मूर्तीपूजक लोक दिसत आहे. आणि अनुवादाच्या काळात, इस्रायल लोकांच्या काळात जे लोक निर्माणकर्त्याला सोडून निर्मितीची उपासना करत होते,
निर्मितीची आराधना करत होते त्यांना देववचन 23 मध्ये म्हणत आहे, मी त्यांच्यावर अरिष्टाची रास रचीन. अरिष्टांची रास, बरं का, एकावर एक थप्पी. समजलं ना तुम्हाला? अरिष्टांची रास म्हणजे एकावर एक थप्पी रचेन आणि मी आपले बाण त्यांच्यावर सोडेल. पहिला बाण ते वचन 24 मध्ये ते भुकेने कासाविसा होतील. दुसरा बाण ते प्रखर तापाने भयंकर मरीने मरतील. तिसरा बाण स्वापदांचे दात व जमिनीवर सरपटणाऱ्या प्राण्यांचे विष मी त्यांच्यावर पाठवेन. अशा प्रकारचे अरिष्टाचे बाण, संकटाचे बाण, मरीचे बाण, भयंकर तापाचे बाण परमेश्वर पाठवणार आहे. आज मनुष्याला किती ताप आला तर 2 तासात ताप उतरण्याचं मेडिसिन आहे. मनुष्याला आज कितीही वेदना झाल्या, सर्प जरी विषारी चावला तरी 2-3 तासात त्याला वाचवण्याची प्रक्रिया आहे. परंतु प्रभू येशू ख्रिस्ताच्या गुप्त आगमनात जे लोक उचलल्या जाणार नाहीत, जे जगातच राहतील, त्यांच्यावरती मात्र अशा प्रकारचे धनुष्य बाणाच्या राशीच्या राशी स्वतः देव पाठवणार आहे. धनुष्य बाण या ठिकाणी आपण पाहतो ते भुकेने कासावासा होतील, म्हणजे उपास काय म्हणतात, दुष्काळाचा हा बाण सोडला. त्यानंतर प्रखर तापाने भयंकर मरीने त्रस्त होतील, म्हणजे आजारपणाचा हा बाण सोडला. स्वापदांचे दात म्हणजे प्राण्यांच्या दाताने त्यांना जिवंत खातील, हा एक तिसरा बाण सोडला. आणि जमिनीवर सरपटणाऱ्या प्राण्यांचे विष म्हणजे सर्प म्हणा, नाग म्हणा, अजगर म्हणा, वेगवेगळ्या प्रकारचे हिंस पशु म्हणा, त्यांच्याद्वारे मी त्यांच्यावर अरिष्टाची रास आणेल आणि तेव्हा त्यांना समजेल की मीच परमेश्वर आहे. तेव्हा त्यांना समजेल की मीच कोण आहे, परमेश्वर आहे. म्हणजे जे लोक निर्माणकर्त्याला सोडून निर्मितीची उपासना करतात, निर्मितीची आराधना करतात, त्यांच्यावर ते परमेश्वर अरिष्टाचे बाण सोडणार आहे. अरिष्टाचे बाण सोडणार आहे. आणि ते अरिष्टाचे बाण म्हणजे दुष्काळ आहे, ताप आहे, विषारी प्राणी आहे, विष आहे, अशा प्रकारचे बाण त्यांच्यावरती सोडणार आहे. म्हणून परमेश्वराचे प्रिय लोक हो, जशी कोंबडी आपल्या पिल्लांना आपल्या पंखाखाली घेते, तशा प्रकारे या धनुष्य बाणाच्या महाभयंकर पिढेपासून तुम्हाला वाचायचं असेल तर देवाच्या पंखाखाली या. कारण योहान 10 आणि वचन 28 जे परमेश्वराच्या हातात आहेत ते सुरक्षित आहेत आणि कुठल्याही प्रकारचे अरिष्ट त्यांच्यावर कधी येणार नाही. जे देवाच्या हातात आहेत ते सुरक्षित आहेत, कुठल्याही प्रकारचे अरिष्ट त्यांच्यावर येणार नाही. आणि म्हणून देवाच्या हातात राहणं अतिशय महत्वाचं आहे. कारण अरिष्टाचा बाण अशा लोकांवर येणार आहे ज्या लोकांनी निर्माणकर्त्याला सोडून निर्मितीची उपासना केलेली आहे. त्यानंतर एक वचन आहे 2 शमूएल अध्याय 22, 2 शमूएल अध्याय 22 आणि वचन 14 ते 16. 2 शमूएल अध्याय 22 आणि वचन 14 ते 16. परमेश्वराने आकाशातून गर्जना केली. परमेश्वराने आकाशातून गर्जना केली. परात्पराची वाणी झाली. परात्पराची वाणी झाली. त्याने बाण सोडून त्यांची दाणादाण केले. बघा इथे काय शब्द वापरला, काय वापरला, त्याचे बाण सोडून त्यांची दाणादाण केली, विजा पाडून
त्यांची त्रेधा उडवली तेव्हा परमेश्वराच्या धमकीने त्याच्या नाकपुड्यातील श्वासाच्या सोसाट्याने सागराचे तळ दिसू लागले, पृथ्वीचे पाये उघडे पडले. इतकं मोठं संकट धनुष्य बाणाचं परमेश्वराने पाठवलेलं आहे. जे लोक देवाच्या आज्ञेचं उल्लंघन करत आहेत, जे लोक गर्विष्ठपणाचं जीवन जगत आहेत, अशा लोकांना परमेश्वराने आकाशातून गर्जना केली, परात्पराची वाणी झाली. आकाशातून परमेश्वर बोलला, सर्व समर्थ देव बोलला. त्याने आपला बाण सोडून सर्व लोकांची दाणादाण केली. लोक इकडं तिकडं तिकडे इकडं पळत आहे. अचानक विजा पाडून त्यांची त्रेधा उडवली. लोक भीतीच्या वातावरणात इकडून तिकडं तिकडून इकडं आपला जीव लपवण्याचा प्रयत्न करत आहेत. तेव्हा परमेश्वराने धमकी दिली. परमेश्वराच्या धमकीने त्याच्या नाकपुड्यातील श्वासाने सोसाट्याच्या सागराचे तळ दिसू लागले, पृथ्वीचे पाय सुद्धा उघडे आले. म्हणजे परमेश्वराच्या गर्जनाने जसाही बाण सुटला, नंबर 1 लोकांची दाणादाण झाली. नंबर 2 विजा पडल्याच्या नंतर त्यांची त्रेता उडली, म्हणजे भयभीत होऊन आपला जीव वाचवण्याचा प्रयत्न करत आहे. नंतर परमेश्वराने सागराला धमकावलं आणि सागर त्या ठिकाणी जे आहे, सागर त्या ठिकाणी बाहेर निघाला. सागरातलं पाणी बाहेर निघालं, त्याचं तळ दिसू लागले, पृथ्वीचे पाय उघडे झाले. अशा प्रकारचं संकट परमेश्वराने त्या गर्विष्ठ लोकांवर पाठवलं की ज्यांना धनाचा मोठा गर्व आहे. अशा लोकांवर हे परमेश्वराने धमकीचे बाण, परमेश्वराने हे दाणादाण करणारे बाण, परमेश्वराने त्यांना भयभीत करून मारून टाकणारे बाण, सागरामध्ये सुनामी आणण्याचे बाण परमेश्वराने स्वतः धमकावले आणि त्या ठिकाणी लोकांची दाणादाण झालेली आहे. लोकांची दाणादाण झालेली आहे. जे लोक स्वतःवर फार भरोसा ठेवत होते, जे लोक स्वतःला खूप ग्रेट समजत होते, जे लोक स्वतःला मला काहीच कमी नाही म्हणत होते, आता त्यांची दाणादाण झालेली आहे. मेंढपाळ नसलेल्या मेंढरासारखे सैरा वैरा इकडून तिकडं तिकडून इकडं फिरत आहे. कारण स्वतः परमेश्वराच्या वाणीने, परमेश्वराच्या शब्दाने जो काही धमकीचा बाण देवाने सोडलेला आहे, लोकांची दाणादाण झालेली आहे. लोक पळवाट करायला लागत आहे. लोक मृत्यूच्या दारीत पडलेले आहेत. अशा प्रकारचा हे बाण परमेश्वराने सोडलेला आहे. इर्म्याच्या काळात बाण सोडले. अनुवाद मोशेच्या काळातही देवाने बाण सोडले. आणि या ठिकाणी जे शल्मोनाचं पुस्तक आपण वाचलेलं आहे, सॉरी एक मिनिट, दुसरा शमूएल 22:14-16, शमूएलाच्या काळामध्ये परमेश्वराने बाण सोडलेले आहे. म्हणजे या देवाने एका काळात बाण सोडलेले आहे. मिस्र देशातून बाहेर काढलेले इस्रायल लोक, त्यांच्यावर बाण आलेला आहे. जे दुधामादाच्या देशात गेल्यानंतर जे परमेश्वराच्या विरुद्धात पाप करतात, त्यांच्यावर बाण सोडलेले आहेत. आणि इर्म्याच्या काळात ज्याने देवाविरुद्ध पाप केलं, त्यांच्यावर बाण सोडलेले आहे. याचा मतलब जुन्या करारात परमेश्वराने बाण सोडून अनेक लोकांचा नाश केलेला आहे. त्या काळात तर जिथं जिथं पाप, जिथं जिथं अमंगळपणा, जिथं जिथं अशुद्धता होते, तिथं तिथं परमेश्वर आपला धनुष्य बाण सोडून लोकांचा नायनाट करत आहे. आता तर
प्रगटीकरण 6:1 आणि 2 वचन जर पाहाल तर आता जे लोक प्रवेशच्या गुप्त आगमनात उचलल्या गेले नाहीत, धनाचा लोभ, संसाराची चिंता, कुटुंबाची चिंता, आरोग्याची चिंता, परिवाराबद्दलचे विचार, श्रीमंतीचे विचार असं घेऊन जे लोक येशूच्या गुप्त आगमनात नाही उचलल्या गेलेले आहेत त्यांच्यावर ते अशा प्रकारचे हे धनुष्य बाणाची पीडा येणार. आज तुम्ही धनुष्य बाण पाहिला नाही, येत्या दिवसात जर तुम्ही येशू बरोबर गेले नाही, याच पृथ्वीवर, याच घरात, याच अंगणात, याच ठिकाणी धनुष्य बाण, आणि तो धनुष्य बाण असा आणि तसा नाही. जर कानाकडून घुसला तर पूर्ण डोकंच्या डोकं उडवून टाकतो, आणि पोटात जर घुसला तर पूर्ण आतडी पातडी घेऊन बाहेर फिरतो, आणि कमरेत जर घुसला तर कंबर एकीकडे आणि पाय एकीकडे करून टाकतो. अशा प्रकारे हा धनुष्य बाण आहे. इतका डेंजर हा धनुष्य बाण आहे, आणि लवकरच ही महाभयंकर पीडा या जगामध्ये येणार आहे. म्हणून परमेश्वराचे प्रिय लोक हो, प्रभू येशू ख्रिस्ताच्या गुप्त आगमनात देवाच्या राज्यात जाण्याचा होईल तेवढा तुम्ही प्रयत्न करा. परमेश्वराच्या घरात जाण्याचा होईल तेवढा तुम्ही प्रयत्न करा. जर का आम्ही येशूच्या गुप्त आगमनात उचलल्या गेलो नाही तर या धनुष्य बाणाच्या महाभयंकर पीडांनी आपला नाश झाल्याशिवाय राहणार नाही. आणि म्हणून प्रियांनो, आजची वेळ आहे, संधी आहे की आपण परमेश्वराच्या वचनाप्रमाणे त्याच्या राज्यात जाण्याचा प्रयत्न करूया. चला आपले नेत्र बंद करू, प्रभूच्या हातात आपलं जीवन समर्पण करूया. पवित्र 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 सेनाओं के यहोवा परमेश्वर पिता, आकाश आणि पृथ्वी, समुद्र आणि तारे यांच्या निर्माण करत्या माझ्या बापा, तुला मान, महिमा, गौरव, सन्मान सदा सर्वदा तुला देत आहे. कारण धनुष्य बाणाची पहिली पीडा प्रभू या पृथ्वीवर येणार आहे. आणि म्हणून देवा, आम्ही सावध असावं, आम्ही जागृत असावं, आणि तुझ्या राज्यासाठी प्रभू आम्ही स्वतःला तयार करणारे असावं. अशी कृपा कर, अशी दया कर, असा अनुग्रह कर, आणि तुझ्या नावाची महिमा आमच्या जीवनाद्वारे प्रभू तू पूर्ण कर, आणि हो दे तुझाच गौरव. परमेश्वर बापा, हे वचन आमच्या पावलांसाठी देवा आणि आमच्या मार्गावरती प्रकाश राहू दे. हे परमेश्वर बापा, मी तुझ्याकडे प्रार्थना करतो की जे जे लोक देवा हे वचन ऐकतील त्या प्रत्येकावर तुझा आशीर्वाद तू दे. प्रत्येकाच्या लेकरा बाळावर तुझा विपुल आशीर्वाद दे. आमचा हिंदुस्थान, आमचा महाराष्ट्र आणि आमचा विदर्भ प्रवेशच्या नावात या महाभयंकर पिढेपासून वाचण्यासाठी देवा तू सहाय्य कर, तू मदत कर, आणि तुझाच गौरव कर. प्रार्थना ऐकलीस देवा, तुला धन्यवाद देतो. येशूच्या मधुर आणि गौरवशाली नावात ही प्रार्थना केली बाप्पा, ऐक आणि स्वीकार कर. आमेन आमेन.